नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र विनोद पाटील. प्रथमतः एक नवीन माहिती मित्रांनो, आजचं येण्याचं कारण असं आहे की जे सोशल मीडियावर जे खेळ चालू आहेत, खेळ खंडोबा चालू आहे, त्याच्यावर आज बोलण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. ही कुठली ब्रँडिंग नसून फक्त दाखवायचं आहे म्हणून हा सर्व पसारा मांडायचा काम आला. नाहीतर पसारा मांडून धंदा होतो, ही खोटी गोष्ट आहे. जे नशिबाला असेल तेच घडतं. जेवढं जायचं तेवढंच जातं, किती बी काही करा. ते प्रारब्धामध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे त्या गोष्टींचा त्याच्यासाठी हा व्हिडिओ नाहीये. मी फक्त हा व्हिडिओ बनवायचं कारण असे मित्रांनो, बऱ्याचशा सोशल मीडियावर मला आता आपल्याला सर्वांना, मला म्हणायपेक्षा सर्वांना बघतोय आपण, पण कळत न कळत डोळाझाक करतोय आपण. तर डोळे झाक करतो त्याचं कारण असं आहे, कोणाला प्रत्येकाला फ्लॅश नाही होत. आता मला फ्लॅश होणं म्हणजे आता मला सवय, मला चुकीच्या गोष्टी सहन होत नाही, त्याच्यामुळे मी तुमच्या परत येतो. मित्रांनो, बऱ्याचशा सोशल मीडियावर आता ह्या अशा गोष्टी दिसत आपल्याकडे सर्व अवेलेबल आहे आणि आपल्याकडे ही व्हरायटी. मित्रांनो, माझ्याकडे ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायट्यांची मला जाण आहे, किंवा मला माहिती आहे कोणची व्हरायटी कुठं तयार झाली, कोणची व्हरायटी कोणत्या कांद्यापासून तयार झाली, कोणची व्हरायटी मधून कुठला कांदा बाहेर येणार आहे, किंवा कोणत्या व्हरायटी कुठल्या स्टोरेज मध्ये, किंवा कुठली व्हरायटी कुठल्या कांद्यापासून बनवले, जे मदर सीड आहे ते कोणत्या बियाण्यापासून बनवलंय हे मला वैयक्तिक माहिती आहे. कारण त्याचं सांगतो की मी स्वतः त्यांच्या टच मध्ये आहे. जिथं बियाणं बनवलं जातं तिथं मी गेल्या 6-7 वर्षापासून त्या शेतकऱ्यांना गायडन्स करतोय. बरेचसे माझे शेतकरी आहेत त्या भागात, जे बल्ब बनवतात, कांदा बियाणं बनवतात, त्या भागात माझे बरेचसे शेतकरी आहेत. मी त्यांच्यापासून सर्व आम्हाला कळतं, किंवा आपण त्याच्यातले आता मास्टर झालं. तर मित्रांनो, बरेचसे मंडळी म्हणतात हा घ्या तो घ्या, पण त्याच्यातला तुम्हाला गंध पाहिजे, तुम्ही कोणत्या शेतकऱ्याला देताय, कुठल्या याला देताय. आणि अजून एक गोष्ट खूप झपाट्याने फ्लॅश होते, एक 4-5 दिवसापासून म्हणापेक्षा 10-15 दिवसापासून, हा कांदा असा आहे, हा कांदा तसा आहे, हा कांदा हा यामध्ये. आणि ही सिस्टीम काय केली माहितीये का, वैयक्तिक कंपनीवाल्यांनी किंवा दुकानदारांनी किंवा जे होलसेलर आहे त्यांनी, की एखादा रजिस्टार पकडायचा, रजिस्टारला काहीतरी कबूल करायचं आणि त्याला फ्लॅश करायला लावायचं. पण मित्रांनो, तुम्ही फसवता कोणाला? या फ्लॅश पासून काय होतंय, बरेचसे शेतकरी बांधव फसताय. शेतकरी बांधव आपला बाप आहे, शेतकरी हा आपला बाप आहे, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपण काय खाणार आहे? तो नसला तो, त्याला जर तुम्ही मारून घातलं किंवा त्याला खड्ड्यात घातला तर आपल्याला कोण विचारणार आहे? कोणी विचारणार नाही. तर तो आपला बाप आहे आणि बापाशी गद्दारी करता येत नाही, ही कधी लक्षात ठेवा. कायमस्वरूपी ही गोष्ट लक्षात ठेवा, बापाशी गद्दारी करू नका, बापाला फसू नका. शेतकऱ्याला फसवलं, तुमचा विषय संपला. तो क्षणिक सुख आहे, एक क्षणिक सुख आहे, थोडे दिवस नंतर. मित्रांनो, जे ब्रँडिंग करताय त्यांना किरण कांद्यातलं काही माहित नाही. जे ब्रँडिंग करताय, काही ब्रँडिंग करताय, त्यांना काहीच माहित नाही कांद्यातलं. ज्यांचा शेतीशी काही संबंध पण नाही, फक्त माझं दुमत नाही, तो त्यांची ब्रँडिंगचा सवाल आहे, ऍडचा हे आहे, तो भाग आहे. मला त्याला दुमत नाही त्याला. पण तुम्ही तुमच्या ब्रँडिंगच्या पायी, तुमच्या कंपनीच्या धंद्याच्या पायी तुम्ही जर शेतकरी बांधवाला फसवत असाल तर हे साफ चुकीचं आहे, हे नाही चालणार, हे करूच नका. शेतकऱ्याला फसवणं काय आणि आपल्या सख्या बापाला फसवणं काय, दोन्ही गोष्टी सारख्या आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आणि का हो तुम्ही ब्रँडिंग करताय? जे ब्रँडिंग करताय आता त्यांचा स्वतःचा कांदा आहे का? विचारा बरं त्यांना. बियाणं स्वतःचं आहे का म्हणा? तुम्हाला माहिती आहे का ते बियाणं कोणाचं आहे? मग ब्रँडिंग एवढी मोठा आहे की का? तुमचं स्वतःचं बियाणं आहे का, हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही सोशल मीडियावर साधन आहे म्हणून काही बियाण्यात काढायचं, या गोष्टी करू नका. या गोष्टी केल्याने पुढे तुम्हाला खूप कोणी शिक्षा देऊ ना देऊ, तो वरती बसलाय तो 100% शिक्षा देईल. त्याच्यामुळे माझा शेतकरी बांधव फसवायचे नादात पडू नका सोशल मीडियाच्या पायी. आणि ठीक आहे, तुमचा एवढा ब्रँड आहे तर मग तुम्हाला का गरज येते एवढी ऍड करायची? गरज काय येते? तुमची ऍड करायची असेल ना महाराज, माय बाबा, तुमची ऍड करायची असेल, तुमचा एखादा कोणतीही व्हरायटी आहे, त्या व्हरायटीची ऍड करायची गरज असेल ना, तुम्ही ऍड करू नका. शेतकरी आपोआप ऍड करतो. आणि माउथ पब्लिसिटी जेवढी ऍड होते ना तेवढी कुठलीच सोशल मीडियाने होत नाही. एकदा शेतकरी बांधवाला तुम्ही रिपोर्ट द्या, परफेक्ट क्वालिटी द्या, आपोआप तुमचा कुठलीही वस्तू, बियाण्याची नाही कुठलीही वस्तू आपोआप विकली जाईल. त्याला ब्रँडिंगला पैसे खर्च करण्याची गरज नाही.
किंवा तुमच्या रजिस्ट्रारांना टक्केवारी देण्याची गरज नाही. शेतकरी आपोआप तुम्हाला डोक्यावर घेईल. आणि काय म्हणतो आपण, XYZ कंपनीचा कांदा आहे, माझा कांदा एवढा भारी. अरे तू घेताना दुसऱ्या कंपनीचा घेतलाय, त्याचा बापच अलग आहे, आणि तू सांगतो ही व्हरायटी आहे. ही कशावर? कांद्याचं तुम्ही एकाच जागेवर लागता, स्टेटमेंट एकच जागेवर, एक स्पेसिफिक एरियामध्ये तुम्ही कांदे घेतायत, स्पेसिफिक एरियामध्ये कांदे घेतायत, कांदे सारखे लावता, ट्रीटमेंट सारखी करता, पाणी बी तेच भरता, फवारे बी तेच भरता, मग वेगळं काय आहे तुमच्यात? मित्रांनो, शेतकरी बांधवांना सांगतो, फक्त 20% यांचा रोल आहे, 20% रोल आहे. कोणचा? तुमची उगवण क्षमता आणि तुमचं टोंगळे न निघणं, एवढ्या दोनच गोष्टी यांच्यामध्ये. बाकी सर्व तुम्ही काय करता, काय खायला घालता, तुमची जमीन कशी आहे, तुमचं वातावरण कसं, सर्वात महत्वाचं वातावरण आहे. आता तुम्ही विचार करा, पेसिफिक एरियामध्येच बियाणं, पेसिफिक एरियामधलेच कांदे बियाण्याला विकले जातात. त्याचं कारण काय? त्या मापात त्यांना वातावरण तयार होतंय. सहज एक सोपा शब्द सांगतो, ज्या भागामध्ये तिघी बाजूला डोंगर आहे, एक बाजू ओपन आहे, त्याच भागामधले कांदे परफेक्ट येतात. मग तुम्ही विचार करा, दत्तनगर झालं, तुमचं सावकी झालं, त्याच्यानंतर तुमचं भेंदीपाडा झालं, ज्या ज्या भागांमध्ये आमचा तिकडचा पडता सावरपाडा, पिंपळा सावरपाडा, आजूबाजूला डोंगर आहेत, एक बाजू ओपन आहे, त्या भागांमध्ये जे वातावरण तयार होतं ते इतर भागामध्ये वातावरण तयार होऊ शकत नाही. मग ही गोष्ट ही वातावरणावर आधारित आहे. मग तुम्ही कंपनीचे मला राग काय, तुम्ही विनाकारण तुम्ही का बरं याच भागाचे एक स्पेसिफिक एरिया मधला कांदा खूप चांगला निघाला म्हणून त्याचा व्हिडिओ बनवता का बरं? एखादा कांदा बोगस निघाला, खराब निघाला, त्याचा व्हिडिओ तुम्ही बनवला का? बनवता का? मी स्वतः बी झालो, बनवता का तुम्ही? की समजा एखाद्या एरियामध्ये खूप छान कांदा निघाला, त्याची वाह त्याच्यात रोज 2-4 व्हिडिओ, आणि एखाद्या भागामध्ये जो पुरा एरिया असतो, एक 4-5 गावांचा एरिया, तो पूर्ण कांदा खराब होऊन जातो, तिथला का बरं व्हिडिओ तुम्ही बनवत नाही कधी? याचं कारण काय? ते तुमच्यावर नाही, ते देवाने दिलेलं, निसर्गाने दिलेलं वातावरण आहे. त्या वातावरणाप्रमाणे, तुमच्या जमिनीप्रमाणे आणि तुमचं पाणी कसं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही खताचं नियोजन काय करता, त्याच्याप्रमाणे या गोष्टी आधारित आहे. कोणी कोणाची मोठाकी करू नका, आणि आपलं त्याच्यावर दुमत नाही, तुम्ही मोठाकी करा, पण 100% सांगतो हा, 100 शेतकऱ्यांना बियाणं दिलं आणि 100च्या 100 सक्सेस झाले, तर 100% तुम्ही सक्सेस. आणि जर तुम्ही 100 शेतकऱ्यांना बियाणं दिलं आणि त्याच्यातले जर 50 शेतकरी सक्सेस झाले आणि 50 शेतकरी फेल झाले, ती मोठाकी करायची गरजच नाही. काय गरज आहे? मी मोकळं बोलतो, सर्वांना राग येतो. क्वालिटी तुमच्यावर आधारित महाराज, क्वालिटी कोणा आयऱ्या गैऱ्यावर आधारित नाही. क्वालिटी तुमच्या जमिनीवर, पाण्यावर, पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन याच्यावर आधारित आहे. कोणाच्या नादी जास्त लागू नका. आणि ब्रँडिंग शेतकऱ्यांच्या तोंडून होते असं मला वैयक्तिक वाटतं. फसवू नका, शेतकऱ्यांना फसवायच्या नादात लागूच नका. माझं स्वतःचं बियाणं आहे असं म्हणताना आपण मध्ये दाखवून बघा की आपण बल्ब कोणाचा घेतलाय, लावला कुठं आहे, बल्ब दुसऱ्याचा, आणि बियाणं माझं असं म्हणू नका. तुमचा स्वतःचा बल्ब असेल ना, स्वतःचा बल्ब आहे, समजा या वर्षी तुम्ही कांदा दिलाय आणि त्याच पुढच्या वर्षी त्याच कांद्याचे बल्ब घेऊन जर बियाणं तयार केलं, 100% तुमचं बियाणं. पण असं कोणी करत नाही. 1-2% असतील ठीक आहे. आणि साहेब अजून एक सांगतो, एक बोटावर मोजा इतके कंपन्यांचे स्वतःचे बियाणे आहेत, बोटावर मोजा इतकेच कंपन्यांचे स्वतःचे बियाणे. अदरवाईज फक्त आणि फक्त याच्यावर कार्यक्रम चालू आहे, त्याच्यामुळे लक्ष ठेवा, फसू नका. बियाणं कोणचंही घ्या, तुमच्या जमिनीत जे सक्सेस होत असेल दरवर्षी ते बियाणं लावण्याचा प्रयत्न करा. पण ते बी कन्फर्म करा त्या कंपनीला, हे होते मागच्या वर्षाचं बियाणं आहे का, किंवा मागच्या वर्षाचं कांद्याचे बियाणं तयार केलं आहे का, हे बी कन्फर्म करा. दुकानदाराशी विचारायला, प्रश्न विचारायला कंटाळा करू नका, काही अडचण नाही, बिंदास विचारा, बिंदास. आणि स्वतः वैयक्तिक पहिला प्रश्न आपला तोच राहतो प्रत्येक शेतकऱ्याला, मागच्या वर्षी तुझा कांदा कोणचा होता, तो कसा आला होता, चांगला आला होता, मग माझ्या नादी लागू नको, तोच घे. आणि मग त्यांनी सांगितलं की माझ्या जमिनीत या कांद्याला असा असा प्रॉब्लेम आला होता, तर मग त्या पद्धतीने आपण त्याला खताचं नियोजन देतो, बियाण्याचं नियोजन नाही देत, त्याला खताचं स्प्रेइंगचं नियोजन देतो. मित्रांनो, प्रत्येकाने या वर्षी माती परीक्षण करा आणि मग कांदा लागवड करा. जो तुमचा दुकानदार हुशार असेल, जो दुकानदार खरंच त्याला अक्कल असेल, तो माती परीक्षणचा रिपोर्ट त्याला दाखवा आणि मग खताचं नियोजन करा. बघा तुमचा कांदा येईल, चांगला येईल. कांद्यामध्ये सल्फर खूप जास्त प्रमाणात वापरावं लागतं,
सल्फर खूप जास्त प्रमाणात वापरावं लागतं. त्याच्यामुळे लागवडीला पण, गोल मारल्यावर पण, आणि 45 दिवसाचा जो डोस टाकताय त्याला पण सल्फर टाका. लागवडीला बेनसल्फ टाका, गोल मारल्यानंतर पावडर मधलं सल्फर टाका, आणि परत 45 दिवसात बेनसल्फ टाका. म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला सल्फर कांद्याला अवेलेबल आहे. सल्फर कांद्याचा तिखटपणा वाढवतं, तिखटपणा वाढवल्यावर तिखटपणा पण वाढवतं आणि पोटॅश लेवल पण वाढवतं. त्याच्यामुळे कांद्याचे जे भरीवपणा आहे तो पण वाढतो, तिखटपणा वाढतो, आपापच स्टोरेज वाढतं आणि आपापच कलर वाढतो. मित्रांनो, या गोष्टी थोड्या मोकळ्या बोललो, रागाला असेल हात जोडून विनंती करतो, माफ करा. पण ज्या गोष्टी माझ्या शेतकऱ्याला तुम्ही जर फसवणार असाल तुमच्या 2 पैशाच्या फायद्यासाठी, तर ते मला वैयक्तिक तरी चालणार नाही. बऱ्याचशा मंडळीला राग येतो, पण मी हे मानतो का माझ्या शेतकऱ्याकरताच मानतो की कोणावर राग आहे माझा, कोणावर द्वेष आहे, अजिबात नाही. मी एकदम मनमोकळा माणूस आहे. मला राग येत नाही. माझ्या डिक्शनरी मध्ये राग लिहिलेलाच नाही, त्याच्यामुळे राग येत नाही. आणि तुमच्या आशीर्वादाने माझं सर्व व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामुळे मला काही फटका बसतोय, काही तोटा होतोय म्हणून मी व्हिडिओ बनवतोय, हे डोक्यातून सुद्धा काढून टाका. माझं व्यवस्थित चालू आहे, तुमच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेने सर्व व्यवस्थित चालू आहे. पण माझा शेतकरी बांधव या रिकामट्या कारणामुळे फसायला नको. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. काही चुकीचं बोललं गेलं असेल तर माफ करा. पण नियतीचा पैसा तो नियतीचा, अनियतीचा पैसा जास्त दिवस पुरत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. धन्यवाद.